नमस्कार मित्रांनो, या बॅच मध्ये सर्वांचं सरचे स्वागत आहे. आपलं चालू आहे काळकाम आणि काळकामध्ये लक्षात ठेवा आपले टाईप झालेत 19 का 18 टाईप झालेत. आपले टाईप किती झालेत? आपले 18 टाईप झालेत. आपल्याला बघायचं आज 19वा टाईप. चला, टाईप क्रमांक 19, क्वेश्चन क्रमांक 1. पहिला क्वेश्चन आहे, 10 पुरुषांना एक खड्डा खणण्यास 20 दिवस लागतात. जर पुरुषांची क्षमता मुलाच्या क्षमतेच्या 3/2 पट असल्यास तोच खड्डा खणण्यास 4 पुरुष आणि 6 मुलांना किती दिवस लागतील म्हटले. बघा, एकदम बेसिक क्वेश्चन आहे. 10 पुरुष आहेत. 10 पुरुषांना एक काम करण्यासाठी किती दिवस लागतात? 20 डे लागतात. बरोबर आहे. पुढे सांगितले पुरुषाची क्षमता ही लक्षात, मेनची क्षमता ही बॉयच्या क्षमतेच्या 3/2 आहे. 3 किती आहे? 2 आहे. म्हणजे बॉयच्या क्षमतेच्या 3/2 केले की पुरुषाची क्षमता येईल. याचा अर्थ यम छेदामध्ये बी, कारण बी गुणाकाराला इकडे भागाकार येईल आणि बरोबर इकडे राहिला 3/2. याचा अर्थ यम ची व्हॅल्यू आली 3 आणि बी ची व्हॅल्यू आली 2. म्हणजे पुरुषाची क्षमता आली 3 आणि बॉयची क्षमता किती आली? तुमची 2 आली. पुढे काय सांगितलं माहिती का? 4 पुरुष व अधिक 6 मुलांना ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील असं विचारलेलं आहे. याचा अर्थ तुम्हाला काय करायचं आहे? इथं तुम्हाला 10 गुणाकारामध्ये 10 पुरुष काम किती दिवसामध्ये करतात? 20 दिवसामध्ये करतात. गुणिले 20 बरोबर 6 माणसे 4 पुरुष 6 मुले ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील. याचा अर्थ D2 काढायचा आहे तुम्हाला. बस किंमत पुट फक्त करा तिथं. यम ची किंमत किती आहे रे तुमची? यम ची किंमत आहे तुमची 3 ठेवा. बी ची किंमत आहे तुमची 2. 10 गुणाकारामध्ये 20 बरोबर 4 त्रिक आले तुमचे 12 अधिक 6 दोन्ही आले तुमचे 12 गुणाकारामध्ये आलं D2. मग 12 आणि 12 किती आले तुमचे? 24 गुणाकारामध्ये आलं तुमचं D2. भाग जातोय का बघा तुमचा आता. चार त्रिक 12 साई दोन्ही 12 12 12 किती आले? 24 बरोबर. बे 1 बे 0 0 बे 1 बे 2 4 किती आलं? 100 छेदामध्ये आलं तुमचं 12 12 बरोबर आलं D2. 12 बरोबर आलं D2. भाग जात नाही ना. 12 8 96 भाग जात नाही. 12 8 96 राहिले 4 वरचा 0 12 36 8.3. काय व्हॅल्यू चुकली का रे? काय चुकलं बघा. प्रश्न चुकला का? 3/2 पट मुलाच्या क्षमता, पुरुषांची क्षमता मुलाच्या क्षमतेच्या 3/2 आहे. 10 पुरुषांनी खड्डा खणण्यास 20 दिवस लागतात. एक काम करूया, दुसऱ्या पद्धतीने सॉल्व्ह करतो. 10 पुरुष एक काम 20 दिवसामध्ये करतात. पुढे सांगितले 4 माणसे बरोबर ना. 4 माणसे आणि 6 बॉयज लक्षात ठेवा. ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? यम ची व्हॅल्यू फक्त मी घेतो. यम ची व्हॅल्यू काय तुमची? मुलाच्या क्षमतेच्या बरोबर करे. मुलाच्या क्षमतेच्या 3/2 आहे. मग यम ची व्हॅल्यू 3/2 आहे तर 3/2 ठेवली मी. बे 2 4 3 दोन्ही किती आलं? 6 आलं. म्हणजे आपण काय केलं? माणसाचं रूपांतर लक्षात ठेवा बॉईज मध्ये केलं. 6 किती आले तुमचे? 12. 10 गुणाकारामध्ये 20 बरोबर आले तुमचे 12 गुणाकारामध्ये आलं तुमचं D2. तरी पण जात नाही ना भाग. एकच मिनिट. क्वेश्चन तर बरोबर. हा, इथं मुले घेतले ना आपण. इथं मुलं घेतली
इथं मुलं घेतली आपण, इथं मुले घेतली, बरोबर बरोबर. एक मिनिट, माझं चुकलं, एक मुले घेतले ना, इथं सगळे मुले 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 लक्षात ठेवा. मुले घेतली, मुले घेतली, मुले घेतली. इथं मुले घेतली तर एक काम करा, हे पुरुष आहेत ना तुमचे, हे 10 पुरुष आहेत. पुरुष आहेत लक्षात द्या. पुरुषाचं रूपांतर सुद्धा काय करा माहिती का, मुलामध्ये करा. कारण इकडं मुले तर इकडं पण मुले झाले पाहिजे. कारण पुरुष आणि मुले क्षमता वेगवेगळे. 10 पुरुषाचं रूपांतर. मग इकडं लक्षात ठेवा काय करायचं, इथं 2 ने भागा, इथं 2 ने भागलं, बे पंचे 10, बे पंचे 10. आणि मुलाची कार्यक्षमता ही 3 पुरुष एवढे, इथं 3 न गुणा 5 3 किती आलं तुमचं 15. याचा अर्थ 10च्या जागी 15 आलं, 15 15 आलं. आता भाग जातो का, 3 5 15, 3 चौक 12, 4 पंचे 20, 5 5 किती आलं 25. 25 दिवसामध्ये पूर्ण करेल. आहे ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन क्रमांक 1. काय करायचं माहिती का, इथं आपण काय केलं, 4 पुरुषाचं रूप, एक तर मुलं ठेवा, ना तर पुरुष ठेवा. एक गोष्ट तुम्ही करू शकता, एक तर मुलाचं रूपांतर पुरुषामध्ये करू शकता, नाहीतर लक्षात पुरुषाचं रूपांतर मुलामध्ये करा. सोपं कुठलं वाटतं त्या पद्धतीने करा, काही प्रॉब्लेम नाही. मी इकडे पुरुष आणि इकडे मुलं ठेवल्यामुळे ते क्वेश्चन चुकत होता. एक लक्षात ठेवा, इकडे मी काय केलं, मुलं करून टाकलं. हा इथं माणूस आहे ना, लक्षात ठेवा 4 पुरुष आहेत, 4 पुरुषाचं रूपांतर मुलामध्ये केलं, 6 मुले आले, 6 मुले आले, इकडे पण मुले झाले, टोटल 12 मुले झाले तुमचे. ओके, 10 पुरुष आहेत तर 10 पुरुषाचं रूपांतर सुद्धा मुलामध्ये केलं. का रे बाबा, कारण माणसाची क्षमता मुलाच्या क्षमतेच्या 3/2 आहे. 3 किती आहे, 2 आहे. याचा अर्थ मी काय केलं, 10 ला 2 ने भागलं, 5 आलं. माणसाची क्षमता लक्षात ठेवा, मुलाच्या क्षमता 302 आहे, माणसाची क्षमता जी आहे ती 3 आहे, लक्षात ठेवा 3 आहे. याचा अर्थ 3 न गुणलं 15 आलं. म्हणजे 10 पुरुष म्हणजे मुलं आली तुमची 15, मुलं किती आली तुमची 15. मग 15 मुलं ते काम दिवसामध्ये करतात, तर 12 मुलं ते काम किती दिवसामध्ये करतील. म्हणजे इकडे मुलं असेल तर इकडे मुलं ठेवा, आणि तुम्हाला वाटतं की यार मुलं नको आहेत तर इकडे पुरुष ठेवा आणि इकडे पण पुरुष ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. उत्तर तेच येणार फिरून तुमचं. उत्तर किती येणार तुमचं, 25. चला नेक्स्ट क्वेश्चन. 12 पुरुषांना एक खड्डा खणण्यास 28 दिवस लागतात. जर पुरुषांची काम करण्याची क्षमता मुलाच्या क्षमतेच्या 12 पुरुष आहेत, 12 पुरुष एक काम 28 दिवसामध्ये पूर्ण करतात. पुरुषांची क्षमता जी आहे ना, पुरुषांची काम करण्याची क्षमता मुलाच्या क्षमतेच्या म्हणजे बॉयच्या क्षमतेच्या 5 किती आहे तुमची 3 आहे. म्हणजे यम छेदामध्ये बी गुणाकाराला इकडे भागाकाराला बरोबर आलं, 5/3. यम ची व्हॅल्यू आली 5 आणि बी ची व्हॅल्यू किती आली तुमची 3 आली. तोच खड्डा खणण्यास 8 पुरुष आणि 10 मुलांना, 8 पुरुष आणि 10 मुलांना किती दिवस लागतील म्हणले. 8 पुरुष आहेत आणि मुलं किती आहेत, 10 मुलांना किती दिवस लागतील असं विचारलेलं आहे. चला, माणसाची क्षमता किती आहे तुमची, 5/3 आहे ना, 5/3. 5/3. मग किती दिवस लागतील विचारले, सोडवा बघा, प्रयत्न करा. क्वेश्चन बरोबर का एकदा चेक करतो मी. बरोबर आहे, प्रश्न बरोबर.
तर भाग जात नसेल तर एक काम करा ना, मुलाची क्षमता मग लक्षात ठेवा, पुरुषाची क्षमता जर मुलाच्या क्षमतेच्या किती असेल 5/3 असेल, 5/3 असेल तर बॉयची क्षमता किती असणार आहे, बॉयची क्षमता ही 3/5 असणार, 3 किती असणार 5. आपण पुरुषच ठेवूया, चालेल ना, इथं पुरुष आहेत, आपण काय करूया ह्याचं पुरुषच करूया. मी तर काय केलं 3/5 लिहिलं, 5 1 5, 5 2 10, 3 2 किती आलं 6, 8 आणि 6 किती झाले तुमचे 14, 14 पुरुष झाले, 14 पुरुष. व आपण म्हणू शकतो 12 पुरुष हे काम 28 दिवसामध्ये करतात, तर 14 पुरुष ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील. मी काय केलं माहिती का, पुरुष इथं आहे तर इथं पण पुरुषच केलं मी. मग कसं केलं की इथं मला माहित आहे की यम ची व्हॅल्यू लक्षात 5/3, 3 8 ला भाग जात नाही, म्हणून मी काय केलं माहिती का, मी पुरुषाचं रूपांतर मुलामध्ये करण्यापेक्षा मुलाचं रूपांतर पुरुषामध्ये केलं. काही फरक पडत नाही, पुरुषाचं रूपांतर मुलामध्ये करा किंवा मुलाचं रूपांतर पुरुषामध्ये करा, इथं मला भाग जातोय. मग माणसाची क्षमता मुलाच्या क्षमतेच्या 5/3 असेल तर मुलाची क्षमता कशी असणार, तर 3 हा तुमचा भागाकाराला जाईल, भागाकाराचा गुणाकारात जाईल आणि 5 गुणाकाराचा भाग करायला येईल, म्हणजे मुलाची क्षमता पुरुषाच्या क्षमतेच्या किती आली तुमची 3/5 आली, म्हणजे व्यस्त असणार फक्त बस. मग इथं बॉयची क्षमता 3/5, मी 5 1 5, 5 2 10 केलं. मग तुम्हाला माहित आहे वरती 3 आहे आणि इथं तुमचं किती आलं 2, 3 2 किती आलं 6, 10 मुले म्हणजे 6 पुरुष आले आणि 8 आणि 6 किती झाले 14. मग गणित कसं तयार करू शकता, 12 पुरुष ते काम 28 दिवसामध्ये करत असतील तर 14 पुरुष ते काम किती दिवसामध्ये करतील, तर 14 1 14, 14 2 28, 12 1 12, 12 2 किती आलं 24. म्हणजे याचा अर्थ 8 पुरुष 10 मुलं ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील, 24 दिवसामध्ये पूर्ण करतील. ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन क्रमांक 3. वरती पुरुष असेल तर खाली पण पुरुषच करायचं आणि वरती खाली मुलं केली तर वरती पण मुलंच करायची. मग खाली जर मी मुलाचं पुरुषाचं रूपांतर जर मुलामध्ये केलं असतं तर मला काय करावं लागलं असतं माहिती आहे का, ह्या पुरुषाचं रूपांतर सुद्धा मुलामध्ये करावं लागलं असतं, पण मी ते नाही केलं, वरचं पुरुष आहेच ठेवलं, खालचं मुलाचं रूपांतर मी पुरुषामध्ये करून टाकलं. चला क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन. 18 पुरुष एक काम 25 दिवसात पूर्ण करतात, जर पुरुषाची कार्यक्षमता 18 पुरुष आहेत, एक काम 25 दिवसात पूर्ण करतात, पुरुषांची कार्यक्षमता ही मुलाच्या कार्यक्षमतेच्या 4/3 आहे. ओके, पुरुषाची कार्यक्षमता मुलाच्या कार्यक्षमतेची 4/3 आहे. पुढे सांगितले 6 पुरुष, 6 पुरुष आणि 7 मुले ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील. वरती दिलेत ना ते वरती पुरुष आहेत, लक्षात ठेवा वरती काय तुमचे पुरुष आहेत. मग तुम्ही पण एक काम करू शकता की यार बॉयचं रूपांतर कशामध्ये करू शकता, पुरुषामध्ये करा, पुरुष पुरुष होऊन जातील, पण भाग जाणार नाही 7 ला, लक्षात ठेवा. मग एक काम करा ना, तुम्ही काय करू शकता मला सांगा, तर ह्या पुरुषाचं रूपांतर बॉईज मध्ये करा, पुरुषाचं रूपांतर बॉईज मध्ये करा. चला मग काय करा, ह्याला 3 न भागा, ह्याला 3 न भागायचं, 3 1 3, 3 संग 18 झाले का. आता मला सांगा एम ची व्हॅल्यू किती आहे तुमची 4, 4 ने गुणलं, साइन चू किती आलं 24 आलं. 18 पुरुष म्हणजे आले तुमचे 24 बॉय, किती आले 24 बॉयज आले तुमचे. मग 24 बॉयज एक काम 25 दिवसामध्ये पूर्ण करतात. मग 6 माणसे आहेत ना तुमचे, माणसाचं रूपांतर सुद्धा बॉयज मध्ये करा, 4/3 न गुणा, 3 1 3, 3 2 6, 4 2 किती आलं 8, 8 आणि 7 किती आले तुमचे 15 बॉयज, 15 बॉयज ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करते. ओके, मग गणित कसं तयार होणार तुमचं, 24 गुणाकारामध्ये 24 बॉयज काम 25 दिवसामध्ये करतात, तर 15 बॉयज ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील. भाग जातो तुमचा 3 3 5 15, 3 8 24, 5 1 5, 5 5 25, 8 5 किती आलं 40. 6 पुरुष 7 मुले ते एकत्रितरित्या काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील, 40 दिवसामध्ये पूर्ण करतील. ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन क्रमांक 1. चला क्लिअर का, ऑप्शन क्रमांक 1.
चला जाय पुढं. चला पुढचा क्वेश्चन. टाईप क्रमांक 20. टाईप क्रमांक 20. एक काम पूर्ण करण्यास अ आणि ब ला 24 दिवस व क ला 30 दिवस लागतात. अ आणि क ला 40 दिवस लागतात. तर एकटा अ ते काम किती दिवसात पूर्ण करेल? आता एक काम पूर्ण करायला अ आणि ब ला अ अधिक ब ला किती लागतात? 24 दिवस लागतात. पुन्हा काय सांगितलंय? ब आणि क ला ब आणि क ला किती दिवस लागतात? 30 दिवस लागतात. आणि पुढे सांगितलंय अ आणि क ला अ आणि क ला किती दिवस लागतात? 40 दिवस लागतात. मग एक काम करा ना, एकूण काम काढून घ्या. एकूण काम काढून घ्या. पुढे सांगितलंय एकट्या अ ला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील. म्हणजे एकट्या अ चं काम करण्यासाठी तुम्हाला अ ची क्षमता माहित पाहिजे. अ ची क्षमता अगोदर काढून घ्या. कशी काढायची बघा. पहिल्यांदा अ आणि ब 24 दिवसामध्ये काम करतात. ब आणि क 30 दिवसामध्ये करतात. अ आणि क 40 दिवसामध्ये करतात. ह्यांचा घ्यायचा एलसीएम. एलसीएम म्हणजे काय माहिती का? अशी संख्या जी तिघांच्या पण पाड्यामध्ये असली पाहिजे. मोठी संख्या 40 आहे. 40 ला मोठी संख्या शोधायची. एलसीएम काढताना एकदम शॉर्ट सांगतो की तिघापैकी मोठी संख्या कोणती आहे बघा? 40. 40 ला 24 न 30 न भाग जातो का नाही? मग घ्या 40 ची दुप्पट, म्हणजे पाडा घ्या 40चा. 80 घेतलं तर 80 ला 24 न भाग जात नाही. तिन्ही पण संख्येनं भाग गेला पाहिजे. पुढे घ्या तुमचं 120. 120 न तिन्ही संख्येनं भाग जातो. याचा अर्थ 120 एलसीएम आला. आणि एलसीएम म्हणजे लक्षात ठेवायचं कधीही एकूण काम. एलसीएम म्हणजे काय लक्षात ठेवायचं? एकूण काम. एलसीएम म्हणजे काय? तुमचं एकूण काम. मग 120 काम आलं. 120 काम अ आणि ब ला करण्यासाठी 24 दिवस लागतात. तर एका दिवसाला काम किती करतील हो? 24 न 120 ला भागा. 24 पाचा 120. 24 पाचा 120. ब आणि क 120 काम करण्यासाठी 30 दिवस घेतात. तर एका दिवसाला काम किती करतील? शून्यला शून्य कॅन्सल. 3 चोक 12, 4 काम करतील. अ आणि क 120 काम करण्यासाठी 40 दिवस घेतात. एका दिवसाला काम किती करतील? शून्याला शून्य गेलं. 4 3 किती आलं? 12. 3 काम करतील. मग तिघाची क्षमता काढून घ्या अगोदर. तिघाची क्षमता कशी काढ? तिघाच्या क्षमतेमधून जर ब आणि क ची क्षमता वजा केली तरच अ ची क्षमता निघेल. मग तिघाची क्षमता म्हणजे कसं करायचं बघा आता. हित अ आहे, हित अ आहे, हित ब आहे, हित ब आहे, हित क आहे, हित क. म्हणजे अ 2 वेळा आहे, ब 2 वेळा आहे, क 2 वेळा आहे. मी स्टेप कमी करतोय, त्याला डायरेक्ट करतोय मी. मग काय झालं माहिती का? 2 कंसामध्ये का रे बाबा मी असं करू शकतो ना? 2 अ अधिक 2 ब अधिक 2 क बरोबर ह्या सगळ्यांची एका एका दिवसाच्या कामाची बेरीज. अ आणि ब एका दिवसाला 5 काम करतेत. ब आणि क एका दिवसाला 4 काम करतेत. अ आणि क एका दिवसाला 3 काम करतेत. म्हणजे 5 अधिक 4 अधिक किती आलं तुमचं? 3 आलं. मग इकडं 5 आणि 4 किती आले? 9. 9 आणि 3 आले तुमचे 12. हित 2 आहे, हित 2 आहे, हित 2 आहे. कॉमन बाहेर आले तुमचे 2. राहिला कंसामध्ये अ अधिक ब अधिक क. आता भाग द्या. बे एक बे, बे सक 12. म्हणजे अ ब क ची क्षमता जी आली, अ ब क तिघांची क्षमता जी आली ती क्षमता आली 6. तिघांची क्षमता 6 म्हणजेच काय? तर तिघ एका दिवसाला काम 6 करतात. किती करतात? 6 काम करतात. पण आपल्याला विचारलं एकटा ते काम किती दिवसामध्ये करेल? अ ची क्षमता काढण्यासाठी, अ ची क्षमता काढण्यासाठी काय करावं लागेल नाही? तिघाच्या क्षमतेमधून, तिघाच्या क्षमतेमधून तुम्हाला अ ची क्षमता काढायची असेल ब आणि क वजा करावं लागेल. बरोबर आहे का? ब आणि क वजा करावं लागेल. मग तिघाची क्षमता 6 आहे वजा ब आणि क ची क्षमता किती आहे तुमची? 4 आहे. 4 वजा करा. 6 मधून 4 गेले, राहिले तुमचे 2. अ ची क्षमता आली 2. अ ची क्षमता आली 2. अ दिवसाला काम जे करतोय ते काम करतोय 2. मग विचारले तो संपूर्ण एकटा काम किती दिवसामध्ये करेल? अ चे डे काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? एकूण काम वरती लिहावं लागेल. एकूण काम तुमचं 120 आहे. 120 ला अ हा दिवसाला काम करतोय 2. 2 ने भागावं लागेल. बे सक्क 12 बे 00. अ एकटा ते काम किती दिवसामध्ये करेल? 60 दिवसामध्ये करेल. आ एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1.
चला क्लिअर का? ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे, समजून घ्या. काय केलं लक्षात आलं? मी काय केलं माहिती का? एकूण काम काढलं. एकूण काम त्यांच्या दिवसाचं एलसीएम काढायचं असतं. मग एकूण काम काढलं, मग त्यांची एका दिवसाचं काम काढलं. एका दिवसाचं काम काढण्यासाठी 24 ने 120 ला भागितलं 5 आलं. 30 ने 120 ला भागलं 4 आलं. 40 ने 120 ला भागलं 3 आलं. मग आपल्याला डबल ए, डबल ब, डबल क दिसतो. याचा अर्थ 2 अ 2 ब 2 क. आणि मग अ आणि ब ची क्षमता 5 आहे, 4 आहे, 3 आहे. 4 5 3 ची ऍडिशन 12 आली. इथून 2 कॉमन बाहेर निघलं, राहिलं अ ब क. 2 नी 12 ला भागलं 6 आलं. याचा अर्थ अ ब क म्हणजे 6. याचा अर्थ तिघाची क्षमता 6 आली. म्हणजे तिघांची क्षमता 6 म्हणजे काय? तिघ एका दिवसाला 6 काम करतील. किती काम करतील? 6 काम करतील. मग तुम्हाला अ ची क्षमता काढायची, क ची क्षमता काढावी. अ ची क्षमता म्हणजे अ दिवसाला काम किती करतो? कारण संपूर्ण काम तो किती दिवसामध्ये करेल? 120 काम. मग अ ब क 6 मधून ब क वजा करायचा. जर ब क वजा केला तर तुमचा अ राहील. मग ब क किती आहे तुमचं? ब क 4 आहे. 4 वजा केलं, आलं तुमचं 2. 120 ला 2 ने भागा, उत्तर आलं 60. अ ते काम किती दिवसात करेल? 60. समजा तुम्हाला आता प्रश्न विचारला, समजा एकाच प्रश्नामध्ये तुमची कन्सेप्ट क्लिअर करतो. ब ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल? बघा, जर पुढे जाऊन जर प्रश्न विचारला ब ते काम किती दिवसामध्ये करेल, तुम्हाला काय फक्त अच विचारतील का परीक्षेमध्ये? ब पण विचारू शकतात, क पण विचारू शकतात. मग तुम्हाला काय करायचं माहिती आहे का? ब ची क्षमता काढायची. ब ची क्षमता काढण्यासाठी काय करायचं माहिती आहे का? तिघांच्या क्षमतेमधून 6 मधून ब ची काढण्यासाठी अ आणि क वजा करावं लागेल. बरोबर का? ब ची क्षमता काढण्यासाठी अ आणि क वजा करावं लागेल. अ आणि क किती आहे तुमचा? 3 आहे. म्हणजे 6 मधून 3 गेला, खाली किती आला तुमचा? 3. म्हणजे ब ची क्षमता 3 आली. ब चे दिवस काढण्यासाठी काम वरतीला 120 आणि ब ची क्षमता किती आली? 3 आली. 3 चोक 12. 3 चोक 12 वरचा 0 तसा. ब ते काम 40 दिवसात करेल. ब ते काम किती दिवसामध्ये करेल? 40 दिवसामध्ये करेल. काही प्रॉब्लेम नाही. पुढे जाऊन जर तुम्हाला विचारलंच क, लक्षात ठेवा क सुद्धा विचारू शकतात. क सुद्धा विचारू शकतात. बघा, एका प्रश्नामध्ये कमीत कमी 3-4 क्वेश्चन तयार होतात. 4 क्वेश्चन. आता क ची क्षमता काढून घ्या. क ची क्षमता कशी काढणार? तिघांच्या क्षमतेमधून क काढायचं असेल तर अ ब वजा करावं लागेल तुम्हाला. अ ब वजा करा. अ ब ची क्षमता 5 आहे. 6 वजा 5 केलं, आलं तुमचं 1. क ची क्षमता आली 1. मग क संपूर्ण काम 120 काम किती दिवसामध्ये करेल? 120 ला भागायचं 1 न, कारण क ची क्षमता हे 120च आलं. किती आलं? 120 आलं. म्हणजे क ला जर एकट्याला ते काम पूर्ण करायला सांगितलं तर तो दिवस घेईल 120. किती घेईल? 120. बघा, तिघांचे डे आले का बरोबर? अ काम 60 दिवसामध्ये करेल, ब तो 40 दिवसामध्ये करेल आणि क किती दिवसामध्ये करेल? 120 दिवसामध्ये करेल. पुढे जाऊन जर तुम्हाला प्रश्न विचारलाच तिघ मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील? बघा, पुढे जाऊन जर तुम्हाला प्रश्न विचारला तिघ मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील, तर एकूण काम वरती 120 वरतील्या छेदामध्ये तिघ मिळून जर विचारलं तर तिघाची क्षमता किती आली रे? 6. तिघांची क्षमता 6 आली. 6 ने भागा. 6 एके 6, 6 दोन्ही 12, आले तुमचे 20. तिघ जर मिळून ते काम करत असतील तर तिघ मिळून ते काम किती दिवसामध्ये करणार? 20 दिवसामध्ये पूर्ण करतील. बघा, तिघांचं काढलं मी, अ चं सेपरेट काढलं, ब चं सेपरेट काढलं आणि क चं पण काढलं. असे तुम्हाला एका प्रश्नावरती 4 प्रश्न तयार होतील, लक्षात ठेवा. 4ही प्रश्नाची तुम्ही उत्तर काढू शकता. नेक्स्ट क्वेश्चन. एक काम पूर्ण करण्यास अ आणि ब ला एक काम पूर्ण करण्यास अ आणि ब ला 18 दिवस, ब आणि क ला 24 दिवस. बघा, अ आणि ब ला एक काम करण्यासाठी किती दिवस लागतात? 18 दिवस लागतात. ब आणि क ला एक काम करण्यासाठी किती दिवस लागतात? 24 दिवस लागतात. आणि अ आणि क ला तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतात? 36 दिवस लागतात. तर एकटा अ ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल? जरी त्यांनी एकट्या अ चं जरी विचारलं असेल तर मागच्या प्रश्नासारखा सेम प्रश्न आहे. तुम्हाला 4 प्रश्नाची उत्तर काढता आली पाहिजे. अ काम किती दिवसात करेल, ब किती दिवसामध्ये करेल, क किती दिवसामध्ये करेल आणि तिघ मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील. मग काय करा सांगितलं मी? ह्या तिघांची काढायचा एलसीएम. तिघांचा काढायचा एलसीएम राजा. तिघांचा एलसीएम म्हणजे मोठी संख्या तिघापैकी कुठले? 36. 36 ला 18 ने भाग जातो पण 24 न जात नाही. 36 ची दुप्पट करा, 18
36 दोन्ही किती आलं तुमचं 72. 24 न पण भाग जातो आणि 18 न पण भाग जातो. इथं आलं तुमचं 72. बरोबर करे. 72 म्हणजे काय आलं एलसीएम, आणि एलसीएम म्हणजे आलं एकूण काम. एलसीएम म्हणजे काय आलं तुमचं एकूण काम. मग एलसीएम आला तुमचा 72. कसा काढला लक्षात आला? तिघापैकी मोठी संख्या 36. 36 ला 18 ने जातो पण 24 ने जातो. 36 ची दुप्पट घ्यायची म्हणजे पाडा घ्यायचा. 36 दोन्ही 72. 24 ने जातो 18 चोक 72 तुमचा. चला 18 ने 72 ला भागा 18 चोक 72. का अ आणि ब 72 काम करण्यासाठी 18 दिवस घेत असते तर एका दिवसाला ते 4 काम करते. एका दिवसाला काम किती करतील तुमचे? 4 काम करतील. जर ब आणि क 72 काम करण्यासाठी जर 24 दिवस घेत असतील तर एका दिवसाला काम किती करतील? 24 त्रिक 72 3 काम करतील. जर अ आणि क 72 काम करण्यासाठी जर 36 दिवस घेत असतील तर एका दिवसाला काम किती करतील? 36 दोन्ही 72 2 काम करतील. हे क्लिअर झालं. मग आता तुम्हाला माहित आहे इथं अ आहे, इथं अ आहे, इथं ब आहे, इथं ब आहे, इथं क आहे, इथं क आहे, म्हणजे 2 वेळा याचा अर्थ 2 कॉमन बाहेर आलं. 2 कॉमन बाहेर आला तर एक स्टेप मी कमी करतो. 2 कॉमन बाहेर काढतो. 2 अ 2 ब 2 क लिहिण्यापेक्षा तर 2 अ तुम्हाला कळतं, 2 ब कळतं, 2 क आहेत, याचा अर्थ 2 कॉमन बाहेर आलं. राहिलं कंसामध्ये अ अधिक ब अधिक क बरोबर. इकडे क्षमता 4 अधिक 3 अधिक 2. 4 अधिक 3 अधिक 2. 3 आणि 2 5. 5 आणि 4 आले तुमचे 9. किती आले? 9 आले. 9. मग इथं लिहितो डायरेक्टली 9. मग मला सांगा 2 नी इथं 9 ला भाग जातो का नाही? याचा अर्थ अ ब आणि क ची क्षमता आली 9. तसंच ठेवा. 2 गुणाकाराचा इकडे भागाकार आले. भाग देत बसू नका. भाग दिला तर ते पॉइंट मध्ये येईल आणि पॉइंट मध्ये आल्यानंतर तुम्हाला ते पुढे सोडवता येईल का? येत असेल तर भाग द्या, नसेल तर देऊ नका. आपण म्हणूया अ ब क ची क्षमता आली 9/2. किती आली? 9/2. आपल्याला विचारलं एकटा ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल? मग अ ची क्षमता काढावी लागेल तुम्हाला. मग अ ची क्षमता काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तिघाच्या क्षमतेमधून, तिघाची क्षमता 9/2 आहे, मधून वजा करावे लागेल. कुणाची क्षमता? अ ब क मधून जर ब क वजा केला, ब क वजा केला तर निघेल अ. मग ब क किती आहे? ब क आहे 3. 3 वजा करा. चला तिरकस गुणाकार छेद समान करा. बेत्रिक 6. 9तून 6 गेले, राहिले तुमचे 3. 3 छेदामध्ये 2. 3 छेदामध्ये 2. ब ची क्षमता आली 3 छेदामध्ये 2. कशी काढली? तिघाची क्षमता 9/2 आहे. 9/2 म्हणून अ ची क्षमता काढायची असेल तुम्हाला ब क ची क्षमता वजा करावं लागेल. ब क ची क्षमता 3 आहे तुमची. वजा 3 केलं. बेत्रिक 6. 9तून 6 गेला 3. छेदातला 2 तसा. अ ची क्षमता आली 3/2. अ ची क्षमता आली 3/2. मग आपल्याला पुढे जाऊन विचारलंय अ ते काम एकटा किती दिवसामध्ये करेल? अ चे डे काढण्यासाठी तुम्हाला वरती एकूण काम लिहावं लागेल. एकूण काम 72 आहे. छेदामध्ये अ चा स्पीड किती आहे? 3/2. खाली लिहा 3/2. 72 गुणाकारामध्ये व्यस्त क्रिया करावी लागेल. 2 वरती जाईल, 3 खाली येईल. 2 छेदामध्ये 3 भाग द्या. 3 एके 3. 3 दोन्ही 6. राहिला 1. 3 चोक 12. 24 आणि 2 चा गुणाकार केला. 24 दोन्ही 48. ए एकटा ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करून टाकेल? 48 डे मध्ये पूर्ण करेल. आहे एका ऑप्शन मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. चला जाय पुढं. तिसरा क्वेश्चन. अ आणि ब एक काम. अ आणि ब एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. पुन्हा म्हणते ब आणि क. ब आणि क ते काम 15 दिवसात पूर्ण करतात. पुढे म्हणतंय अ आणि क
ते काम 20 दिवसात पूर्ण करतात. एकूण काम काढून घ्या. एकूण काम काढणे म्हणजे ह्यांचा एलसीएम काढणे, ह्यांचा एलसीएम काढणे. मग ह्या तिघापैकी मोठी संख्या कोणती आहे? 20 आहे. 20 ला 12 भाग जातो का? नाही जात. 12 भाग जात नाही. 15 जातो का? नाही. मग 20 चा पाडा घ्या. 20 दोन्ही 40, 40 ला पण जात नाही. 60 घ्या. 60 ला 12 पण जातो आणि 15 पण जातो. याचा अर्थ 60 एलसीएम आला. आणि एलसीएम म्हणजेच म्हणायचं एकूण काम. एलसीएम म्हणजेच काय? तुमचं एकूण काम. म्हणजे 60 काम करण्यासाठी अ आणि ब 12 दिवस घेतात. किती दिवस घेतात? 12 दिवस घेतात. मला सांगा एका दिवसाला काम किती करतील? 12 आणि 60 ला भागा. 12 पंचे 60. 12 पंचे 60. ब आणि क 60 काम करण्यासाठी 15 दिवस घेतात. तर एका दिवसाला काम किती करतील? 15 चोक 60. अ आणि क 60 काम करण्यासाठी 20 दिवस घेतात. तर एका दिवसाला काम किती करतील? 0 0 20 त्रिक 60. 3 काम करतील. ओके. मग आता काय करायचं तुम्हाला? तिघांची क्षमता काढायची. अ डबल आहे, अ डबल आहे, ब डबल आहे, ब डबल आहे, क डबल आहे, क म्हणजे 2 कॉमन बाहेर आला. राहिलं कंसामध्ये अ अधिक ब अधिक क. बरोबर. एकाल्या सगळ्यांची क्षमतेची बेरीज करा. 5 अधिक 4 अधिक 3. 5 अन 4 3. 5 अन 4 9. 9 आणि 3 आले तुमचे 12. किती आले? 12 टोटल आले तर 12. ओके. मग आता काय करा? भाग द्या. जात असेल तर घालवा. बे सक्क 12. याचा अर्थ अ अधिक ब अधिक क बरोबर आलं तुमचं 6. कारण 2 नी 12 भागलं 6 आलं. म्हणजे अ ब क ची म्हणजे तिघाची क्षमता जी आली ती तिघाची क्षमता आली तुमची 6. किती आली? 6. विचारले अ एकटा ते काम किती दिवसामध्ये करेल? अ च विचारू द्या, ब च विचारू द्या, क च विचारू द्या, ना तर तिघाचं विचारू द्या. सगळ्यांचं काढता आलं पाहिजे. आपण अ ची क्षमता काढूया. अ ची क्षमता काढूया. अ ची क्षमता कशी काढणार? तिघाच्या क्षमतेमधून तिघाची क्षमता 6 मधून अ च काढण्यासाठी ब क वजा करावं लागेल. ब क किती आहे तुमचा? 4. 4 वजा करा. किती आलं तुमचं? 2. अ ची क्षमता आली 2. म्हणजे अ ची क्षमता 2 आली म्हणजे अ दिवसाला 2 काम करेल. मग विचारले अ संपूर्ण काम किती दिवसामध्ये करेल? अ चे डे काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? अ चे दिवस काढण्यासाठी एकूण काम वरतील्या एकूण काम 60 आहे. छेदामध्ये अ ची क्षमता. अ ची क्षमता 2 आहे. तर भाग द्या. बे त्रिक 6 बे 0 0. अ ते काम एकटा किती दिवसामध्ये करेल? 30 दिवसामध्ये करेल. ऑप्शन क्रमांक 3. चला क्लिअर का? जर विचारलं तुम्हाला ब ते काम किती दिवसामध्ये करेल? ब च जर विचारलं दिवस तर काय करायचं? सगळ्याचं काढतो एकदा, लास्ट क्वेश्चन आहे तर. ब च दिवस काढण्यासाठी वरती एकूण काम लिहायचं. छेदामध्ये ब ची क्षमता. ब ची क्षमता कशी काढायची बघा. ब ची क्षमता. तिघाची क्षमता किती आहे आपल्याकडे? ती 6. तिघाची क्षमता 6 आहे. 6 मधून ब काढण्यासाठी अ क वजा करावं लागेल. अ क किती आहे तुमचा? 3. 3 वजा करा. 6 वजा 3 केलं किती आलं तुमचं? 3. 6 वजा 3 केलं तिथे आलं 3. मग ब ची क्षमता आली 3. 3 भागा. 3 1 3. 3 2 6 वरचा 0. ब ला जर एकट्याला काम करायला सांगितलं ना तर तो काम 20 दिवसामध्ये पूर्ण करेल. किती दिवसामध्ये पूर्ण करेल? 20 दिवसामध्ये पूर्ण करेल. आता क ची क्षमता काढूया. क किती दिवसामध्ये करेल बघूया. क ची क्षमता कशी काढायची? तिघाची क्षमता 6 आहे. क ची काढण्यासाठी अ ब वजा करावं लागेल. अ ब तुमचा 5 आहे. 6 वजा 5 किती आलं तुमचं? 1. क ची क्षमता आली 1. क ची क्षमता किती आली? 1. मग क चे दिवस काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? क ते संपूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल? एकूण काम वरती लिहिलं. छेदामध्ये त्याचा स्पीड आहे त्याचा 1 म्हणजे क्षमता आहे 1. 60 1 60. म्हणजे तो 60 काम करण्यासाठी दिवस किती घेईल? तो 60च घेईल. आता जर विचारलं तिघांचे, तिघ मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील? तिघांचे दिवस काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? वरती लिहावं लागेल एकूण काम. एकूण काम 60 आहे. छेदामध्ये तिघांचा स्पीड. तिघांचा स्पीड म्हणजे तिघांचं एका दिवसाचं काम 6 आहे. किती आहे? 6. 6 ने भागा. 6 1 6 6 0 0. 10 डे. तिघ मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील? 10 दिवसामध्ये पूर्ण करतील.
चला, काही जरी विचारले या प्रश्नामध्ये, अ विचारू द्या, ब विचारू द्या, क विचारू द्या, तिघही विचारू द्या, अशाच पद्धतीने तुम्ही सोडवा. आणि ह्याच्यापेक्षा लक्षात सोपी मेथड दुसरी कुठलीही नाहीये मार्केटमध्ये. चला, चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. टाईप क्रमांक 21. अ ब दोघे मिळून एक काम. अ आणि ब आहेत आणि अ आणि ब दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये करतात? 14 दिवसामध्ये करतात. एकटा अ ते काम किती दिवसामध्ये करतोय? तर 21 दिवसामध्ये करतोय. तर विचारले ब एकटा ते काम किती दिवसामध्ये करेल? बस पहिल्या लेक्चर मध्ये मी सांगितलं होतं, दोघं मिळून काम करते ते आणि एकटा काम करतो. एकटा विचारला असेल तर तुम्हाला काय करायचं माहिती का? एक्स गुणाकारामध्ये वाय, छेदामध्ये एक्स वजा वाय. तुम्ही इथं एलसीएम मेथड सुद्धा वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण एलसीएम मेथड का वापरायची? एलसीएम काढायला जर तुम्हाला जमलाच नाही तर तुम्ही काय करणार? त्यावेळेस लक्षात ठेवा, काय करायचं? एक्स गुणाकारामध्ये वाय, छेदामध्ये एक्स वजा वाय, म्हणजे 21 गुणाकारामध्ये करायचं 14, छेदामध्ये 21 वजा करायचं 14. चला, 21 गुणाकारामध्ये 14 हाय असलेलं 21 वजा 14 करा. 6 वरचा 1 7 आले. किती आले? 7. 7 ने भाग द्या. 7 एके 7, 7 त्रिक 21. 14 एके 14, 14 दोन्ही 28, 14 त्रिक 42. एकटा ब ते काम किती दिवसामध्ये करेल? 42 दिवसामध्ये करेल. चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन. अ आणि ब दोघे मिळून एक काम 15 दिवसामध्ये पूर्ण करतात. अ आणि ब आहेत, दोघं मिळून ते काम 15 दिवसामध्ये पूर्ण करतात. एकटा अ ते काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतो. विचारले एकटा ब ला जर करायला सांगितलं तो किती दिवसामध्ये पूर्ण करेल? तर सांगितलं मी 15 गुणाकारामध्ये 20 करायचं, छेदामध्ये 15 वजा 20 करायचं. जास्त दिमाग लढवत बसू नका. 15 गुणाकारामध्ये 20, 20 वजा 15 केलं 5 आलं. मायनसला काय व्हॅल्यू देत बसू नका. नसेल तर तुम्ही काय करा, 20 वजा 15 करा. 5 एके 5, 5 चोक 20. 15 ने 4 चा गुणाकार केला, 15 चोक 60. ब ला एकट्याला ते काम करण्यासाठी दिवस लागतील 60. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. चला, क्लिअर का? अरे बाबा, क्लिअर का? जाऊया पुढे. चला, नेक्स्ट क्वेश्चन. अ आणि ब मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. अ आणि ब आहे. अ आणि ब एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. एकटा ब ला करा सांगितलं, ब 30 दिवसामध्ये करतोय. विचारलं एकटा अ ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल? ब विचारू द्या नाहीतर अ विचारू द्या, दोघं काम करतेत. एकटा काम करतो, एकटा विचारलं. सरळ लक्षात ठेवायचं, वरती दोघांचा गुणाकार, छेदामध्ये दोघांची वजाबाकी, 30 वजा 12. 30 गुणाकारामध्ये 12, छेदामध्ये 30 वजा 12 किती आलं तुमचं? 18. 3 संग 18, 3 एके 3, 3 शून्य 0. 6 एके 6, 6 दोन्ही 12. 10 ने 2 चा गुणाकार केला 20. एकट्या अ ला जर करायला सांगितलं तर एकटा अ ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल? 20 दिवसामध्ये पूर्ण करेल. आ एका ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. चला, क्लिअर का रे बाबा? इथपर्यंत क्लिअर का? ठीक आहे, चलो. टाईप क्रमांक 21 क्लिअर का?
टाईप क्रमांक 21 क्लिअर का एकदा बघून घ्या काय केलं. एक्स गुणाकारामध्ये वाय छेदन अशा पद्धतीनं क्लिअर झालं. पुढं 20 टाईप 19 जाऊया का पुढं. पुढं जाऊया का. इथपर्यंत क्लिअर का रे बाबा. अशा पद्धतीनं आपलं प्रकरण झालेलं आहे. अशा पद्धतीनं आपलं काळकाम लक्षात ठेवा पूर्ण प्रकरण झालेलं आहे. 3 ते 4 लेक्चर मध्ये मी ते पूर्ण केले लक्षात ठेवा. त्याला व्यवस्थित बघून घ्या. आणि टेटला एवढं काय टीईटीला सॉरी एवढं काय अवघड क्वेश्चन विचारत नाही. ते सिंपल क्वेश्चन असतात लक्षात ठेवा. प्लस मी एकदम लेक्चर लक्षात एक लेक्चर अजून घेईन. त्यावेळी समचल आणि व्यस्त चलन ज्यावेळेस घेणार लक्षात ठेवा. त्या समचल आणि व्यस्त चलन मध्ये अजून एक व्यवस्थित लक्षात ठेवा टाईप त्या ठिकाणी शिकवेन वेतन. तिथं पण ते मी कंटिन्यू व्यवस्थित करेन. ठीक आहे. पुढचं प्रकरण बघायचं आपल्याला आता नफा तोटा. पुढचं प्रकरण बघायचं आपल्याला नफा तोटा. एकच मिनिट वेट. वेट का एक मिनिट स्कॅन हो द्या. नाही का होत.
आपल्याला बघायचा नफा तोटा, बघायचं आपल्याला नफा तोटा. नफा म्हणजे काय आणि तोटा म्हणजे काय, नफा म्हणजे काय आणि तोटा म्हणजे काय. त्याच्या अगोदर थोडस बेसिक बघून घेऊया. बेसिक महत्वाचं आहे, बेसिक आलं पाहिजे लक्षात ठेवा. थोडस बेसिक समजून घेऊया, बेसिक समजून घ्या. पहिला मुद्दा आहे लक्षात ठेवा की खरेदी किंमत म्हणजे काय. खरेदी किंमत म्हणजे काय. दुसरा मुद्दा आहे लक्षात ठेवा विक्री किंमत म्हणजे काय. विक्री किंमत म्हणजे काय. तिसरा मुद्दा आहे लक्षात ठेवा लागत किंमत काय, लागत मूल्य म्हणजे काय. चौथा आहे लक्षात ठेवा छापील किंमत म्हणजे काय, छापील किंमत म्हणजे काय. पाचवा मुद्दा आहे नफा म्हणजे काय आणि सहावा मुद्दा तोटा म्हणजे काय. हे 6 मुद्दे खूप महत्वाचे. जर तुम्ही नफा तोटा शिकत असाल लक्षात किंवा आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये आपल्याला नफा कधी होतो आणि तोटा कधी होतो, नफा कशावर होतो आणि तोटा कशावर होतो, ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. मग पहिला मुद्दा आहे की तुमचं खरेदी किंमत म्हणजे नेमकं काय. खरेदी किंमत कशाला म्हणतो आपण, तर लक्षात ठेवा ज्या किमतीला आपण वस्तू खरेदी करतो, ज्या किमतीला वस्तू खरेदी करतो ना, ज्या किमतीला वस्तू खरेदी करतो, वस्तू खरेदी करतो, ज्या किमतीला वस्तू खरेदी करतो ना त्याला आपण खरेदी किंमत म्हणतो. म्हणजे तुम्ही दुकानामध्ये गेलाय आणि ज्या किमतीला वस्तू तुम्ही स्वतः खरेदी करताय लक्षात ठेवा त्याला म्हणायचं असतं खरेदी किंमत. काय म्हणायचं, खरेदी किंमत. विक्री किंमत म्हणजे काय, ज्या किमतीला वस्तू विकताय, ज्या किमतीला वस्तू विकताय, विक्री केली जाते, ज्या किमतीला वस्तू विक्री केली जाते त्याला म्हणायचं असतं विक्री किंमत. लागत मूल्य म्हणजे काय, तर लागत किंमत म्हणजे लक्षात ठेवा ज्या किमतीला वस्तू निर्माण करतो, ज्या किमतीला वस्तू निर्माण करतो, वस्तू निर्माण करतो, ज्या किमतीला लक्षात ठेवा वस्तू निर्माण करतो. समजा हा पेन लक्षात ठेवा निर्माण करण्यासाठी जर 10 रुपये खर्च आला असेल तर ह्याचं लागत मूल्य आलं 10 रुपये लक्षात ठेवा. म्हणजे एखादी वस्तू निर्माण करण्यासाठी जो काय खर्च येत असेल त्याला म्हणायचं असतं लागत मूल्य. काय म्हणायचं, लागत मूल्य म्हणायचं. छापील किंमत म्हणजे तुमची एमआरपी लक्षात ठेवा. एमआरपी जी तुमची वस्तू कुठलीही वस्तू घेऊ द्या त्यावरती लक्षात ठेवा छापलेली जी किंमत असते त्याला आपण छापील किंमत म्हणतो. नफा कधी होतो आणि तोटा कधी होतो. आता हा खूप महत्वाचा मुद्दा की यार नफा कधी होतो आणि तोटा कधी होतो. समजा लक्षात ठेवा मी एखादी वस्तू आहे असं समजा, ही वस्तू आहे आणि ही वस्तू काय केली माहिती का, ही वस्तू लक्षात ठेवा मी 100 रुपयाला खरेदी केली. किती रुपयाला खरेदी केली, मी 100 रुपयाला खरेदी केली. बघा समजून घ्या नफा आणि तोट्याची कन्सेप्ट. मी 100 रुपयाला खरेदी केली, पण काय झालं माहिती का, 100 रुपयाला खरेदी केल्यानंतर मी ती काय केली माहिती का, 150 रुपयाला विकली. मी कितीला विकली, 150 रुपयाला विकली. म्हणजे माझा जो एसपी आहे म्हणजे माझी सेलिंग प्राइस जी आहे ती सेलिंग प्राइस एसपी जो आहे तो किती आहे, माझा 150 आहे. एसपी म्हणजे सेलिंग प्राइस लक्षात, म्हणजे विक्री किंमत, विक्री किंमत माझी 150 आहे. मी खरेदी केली ती 100 रुपयाला आणि विकली 150 रुपयाला. विकली कितीला, 150 रुपयाला विकली. मला जो लक्षात ठेवा मधला जो रुपये मिळाला 100 पासून 150 रुपयापर्यंत जो एक्स्ट्रा लक्षात ठेवा रक्कम जी मिळालेली आहे, मला ज्यादा जी रक्कम मिळालेली आहे त्या ज्यादा रकमेला म्हणायचं नफा. मला ज्यादा रक्कम किती मिळाली, 50 रुपये मिळाली. ज्यादा जी रक्कम मिळाली ती 50 रुपये मिळाली त्याला म्हणायचं असतं नफा. काय म्हणायचं असतं, नफा. म्हणजे याचा अर्थ राजा हो, याचा अर्थ नफा होतो कधी, जेव्हा तुमच्या खरेदीपेक्षा विक्री जास्त असेल. खरेदीपेक्षा जर विक्री जास्त असेल तर नफा होणार. का रे, कारण मी वस्तू 100 रुपयाला खरेदी केली आणि ती विकली पुढेच 150 रुपयाला, म्हणजे एक्स्ट्रा मला 50 रुपये मिळाले. 50 रुपये माझा नफा झाला. 50 रुपये काय झाला, नफा झाला. आता नफ्याची कन्सेप्ट आणि खरे विक्री आणि खरेदीची कन्सेप्ट जर क्लिअर करायची असेल लक्षात जास्त डीपली तर ती खूप खोलवरती आहे. लक्षात ठेवा तुम्ही खरेदी करताय म्हणजे त्यामध्ये तुमचं वाहतूक, अमुक तमुक, ट्रान्सपोर्ट हे सगळे ऍड करावं लागतं लक्षात ठेवा खरेदी किमतीमध्ये, आणि नंतर ती विकावी लागते लक्षात ठेवा. पण आता इथं आपल्याला त्याची काही घेणं घेणं नाही लक्षात ठेवा. फक्त एक लक्षात ठेवा कन्सेप्ट की जेवढ्या रुपयाला तुम्ही खरेदी करताय आणि विकताय किती रुपयाला त्यांच्यामधला जो गॅप असेल तो तुमचा नफा असेल. काय असेल, तुमचा नफा असेल.
समजा काही कारणास्तव मी काय केलं, वस्तू 100 रुपयाला खरेदी केली, पण ती विकली मी 70 रुपयाला. विकली कितीला? मी 70 रुपयाला विकली. काही कारणास्तव काय झालं माहिती का, मी एक वस्तू 100 रुपयालाच खरेदी केली, पण ती मी विकली कितीला? 70 रुपयाला. मी खरेदी करतोय 100ला, खरेदी करतोय मी 100ला आणि विकतोय किती मी त्या ठिकाणी? 70 रुपयाला. म्हणजे मला किती रुपये कमी मिळतात? 30 रुपये कमी मिळतात. म्हणजे याचा अर्थ मला तोटा झाला. काय झाला तोटा? कारण मी खरेदी केली 100 रुपयाला आणि विक्री केली 70 रुपयाला, 30 रुपये मला कमी मिळाले. 30 रुपये मला कमी मिळाले, याचा अर्थ 30 रुपये मला लॉस मध्ये आहे, मी तोट्यामध्ये आहे. याचा अर्थ राजा, खरेदीपेक्षा जर तुमची विक्री कमी असेल, बघा खरेदीपेक्षा जर तुमची विक्री कमी असेल तर तोटा होतो. काय होतो? तोटा होतो. आणि खरेदीपेक्षा विक्री जास्त असेल तर तुम्हाला नफा होणार. काय होणार? नफा. याचा अर्थ तुमच्या खरेदीपेक्षा तुम्ही असं म्हणू शकता, तुम्ही असं म्हणू शकता, काय म्हणू शकता? पाचवा मुद्दा, खरेदीपेक्षा, खरेदी किमतीपेक्षा जर तुमची विक्री किंमत जास्त असेल, विक्री किंमत जास्त असेल तर तुम्हाला होणार नफा. काय होणार? नफा होणार. आणि जर तुमचा सहावा मुद्दा, खरेदी किंमत ही विक्रीपेक्षा जास्त असेल, ही विक्रीपेक्षा जर कशी असेल? जास्त असेल, तर तुम्हाला होणार तोटा. तुम्हाला होणार तोटा. क्लिअर का रे बाबा? क्लिअर का? बघा, तुमच्या खरेदीपेक्षा विक्री जास्त आहे, तुम्हाला नफा झाला. पण तुमच्या खरेदीपेक्षा विक्री कमी आहे, म्हणजे खरेदीपेक्षा विक्री कमी म्हणजेच खरेदी जास्त, म्हणजेच खरेदी जास्त. याचा अर्थ विक्रीपेक्षा खरेदी जास्त आहे किंवा खरेदीपेक्षा विक्री कमी आहे, याचा अर्थ तोटा होणार. याचा अर्थ तोटा होणार. मग तुम्हाला ह्यात नफा पण झाला आणि इथं या वस्तूवर 100 रुपयावरती नफा पण झाला, 50 रुपये नफा पण झाला आणि 30 रुपये तोटा पण झाला. मग तुम्हाला 50 रुपये नफा पण झाला आणि तोटा झाला. मग 50 रुपये नफा झाला तो कशावर झाला? 150 रुपयावर झाला का 100 वरती झाला? तुम्हाला 30 रुपये तोटा झाला, तो 100 वरती झाला का 30 रुपये वरती झाला? तर एक कन्सेप्ट कधीही व्यवहारामध्ये लक्षात ठेवायची, तुम्हाला नफा झालाय 50 रुपये, 30 रुपये तोटा झालाय, तो 50 रुपये नफा झाला 150 वरती नाही झाला. 30 रुपये तुम्हाला तोटा झालाय तो 70 वरती नाही झाला. व्यवहारामध्ये नफा अथवा तोटा जो होतो, तर नफा अथवा तोटा हा खरेदीवरती होतो. कशावर होतो? खरेदीवरती होतो. म्हणून कन्सेप्ट सातवा मुद्दा लक्षात ठेवायचं माहिती का, तुम्हाला नफा अथवा तोटा, नफा अथवा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवर होतो. नेहमी खरेदी किमतीवर होतो. हे क्लिअर का? तुम्हाला नफा अथवा तोटा जो होतो तो खरेदी किमतीवरती होतो, विक्री किमतीवरती होत नाही. हे कन्सेप्ट, हे स्टेटमेंट सातवं खूप IMP लक्षात ठेवा. मी सारखं सारखं का सांगतोय? कारण ज्यावेळेस लक्षात ठेवा आपण टाइप वाईज ज्यावेळेस गणित घेईल त्यावेळेस तुम्हाला शेकडा नफा किती, शेकडा तोटा किती, खरेदी किंमत काढायची आहे, विक्री किंमत काढायची आहे, छापील किंमत काढायची आहे, त्यावेळेस तुम्हाला नफा तोटा कळालं पाहिजे, लक्षात ठेवा. नाहीतर प्रत्येक वेळी तुम्ही नफा आणि तोटा जर विक्रीवर करत असाल तर तो प्रश्न चुकणार तुम्हाला व्यवहारामध्ये. हे गणिताचं सोडून घ्या, आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये आपल्याला नफा होते किंवा तोटा होते, तो विक्रीवर कधीच होत नसतो, तो होत असतो तुमच्या खरेदी किमतीवरती. कशावर होतो? खरेदी किमतीवरती. कन्सेप्ट लक्षात ठेवा. हे क्लिअर झालं तुमचं नफा आणि तोटा. त्यामुळे लक्षात ठेवा, जर तुमच्या खरेदीपेक्षा जर विक्री जास्त असेल, खरेदीपेक्षा विक्री जास्त असेल तर नफा होणार आणि खरेदीपेक्षा विक्री कमी असेल तर तोटा होणार तुम्हाला. ओके, हे क्लिअर झालं. पुढचा मुद्दा जाऊया आपण आता. तुम्हाला नफा कधी झाला? बघा आता नफा कधी झाला तुम्हाला, तर नफा कसा काढू शकतो? कारण खरेदीपेक्षा विक्री जास्त आहे, खरेदीपेक्षा विक्री जास्त आहे, याचा अर्थ विक्री वजा जर तुम्ही खरेदी केला, विक्री वजा काय केलं? तुम्ही खरेदी केला. बघा मुद्दा असा होता की 100 रुपयाला वस्तू खरेदी केली 150 रुपयाला विकली, म्हणजे 100 ची वस्तू 150ला विकताय म्हणजे 50 रुपये तुम्ही नफा कमवताय, बरोबर का? म्हणजे विक्री किंमत तुमची 150 आहे, 150 मधून तुम्ही 100 वजा केलं, 50 रुपये आलं, 50 रुपये नफा आला. म्हणजे विक्री मधून तुम्ही खरेदी वजा करा, तुम्हाला नफा मिळेल. अजून तुम्ही नफा कसं काढू शकता? अजून तुम्ही नफा कसं काढू शकता? जर तुम्ही खरेदी 100 रुपये आणि नफा तुम्हाला 50 मिळवलाय, म्हणजे खरेदीमध्ये एक मिनिट
नाही, नफा एकदाच काढू शकतो. विक्री काढू शकतो आपण. आता तुम्हाला तोटा काढायचा आहे. तोटा काढायचा आहे. 100 रुपये लक्षात ठेवा, वस्तू तुम्ही 70 रुपयाला विकली. 100 ची वस्तू तुम्ही काय झालं 70 रुपयाला विकली. मला सांगा 30 रुपयाचा लॉस केला तुम्ही. मग 30 रुपये कसे काढले? 70 वजा 100 केलं का? नाहीये, 100 वजा 70 केलं. ज्यावेळेस तुम्हाला तोटा होतो याचा अर्थ तुम्ही लक्षात ठेवायचं विक्री कमी आहे. विक्री कमी खरेदी जास्त आहे. विक्री कमी खरेदी जास्त. कधी तोटा. तोट्यामध्ये लक्षात ठेवायचं विक्री कमी खरेदी जास्त. नफ्यामध्ये खरेदी कमी विक्री जास्त. कळतं ना मी काय सांगते? म्हणजे इथं तुम्हाला खरेदी वजा विक्री करावी लागेल. खरेदी वजा विक्री करावी लागेल. त्यावेळेस तुम्हाला तोटा निघून जाईल. क्लिअर करे बाबा, हे क्लिअर का मला सांगा. मग तुम्हाला आता काय करायचं माहिती का? तुम्हाला काढायची आता खरेदी किंमत. काढायची खरेदी किंमत. कशी काढणार तुम्ही खरेदी किंमत? खरेदी किंमत बरोबर, खरेदी किंमत बरोबर. मला सांगा, ज्यावेळेस खरेदी ही दोन प्रकारे निघते, एक नफा झाल्यावर आणि एक तोटा झाल्यावरती, बरोबर का? मग नफा झालाय असं समजा, तुम्ही 150 रुपयाला विकले असं समजा, बरोबर का? मग मला सांगा तुम्हाला काय काढायचंय? खरेदी काढायचंय, 100 काढायचंय. 100 वरती तुम्हाला ही 100 रुपयाला खरेदी केलं. हा तुमचा काय सीपी आहे आणि हा तुमचा एसपी आहे. 150 रुपये एसपी आहे. कितीचा गॅप आहे? 50 चा गॅप आहे. म्हणजेच मला सांगा, मला खरेदी काढायची आहे, म्हणजे खरेदी किंमत काढण्यासाठी मला एसपी मधून माझा नफा वजा करावा लागेल, बरोबर का? एसपी मधून म्हणजे सेलिंग प्राइस मधून म्हणजे विक्री किमतीमधून नफा वजा केला की खरेदी किंमत निघते. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता विक्री वजा नफा. विक्री वजा नफा तुमचं काय येईल त्या ठिकाणी? खरेदी. अजून एक तुम्ही खरेदी किंमत काढू शकता. अजून एक तुम्ही खरेदी किंमत काढू शकता. कशी काढू शकता तुम्ही? जर तुम्हाला 100 रुपयाची वस्तू तुम्ही 70 रुपयाला विकली, जर तुम्ही 100 रुपयाची वस्तू 70 रुपयाला विकली, मग मला सांगा 100 ची वस्तू 70 ला विकताय, 30 रुपये लॉस मध्ये जात आहे. 30 रुपये लॉस मध्ये जात आहे म्हणजे तोट्यामध्ये जात आहे. पण मला पुन्हा 100 रुपये बनवायचे. 100 रुपये म्हणजे माझी खरेदी किंमत आहे, तर मला विक्रीमध्ये तोटा ऍड करावा लागेल ना. विक्रीमध्ये जर मी तोटा ऍड केला तर मला खरेदी मिळेल. का रे? माझी खरेदी 100 आहे, मी ती 70 ला विकली, 30 रुपये लॉस मध्ये. पुन्हा मला 100 रुपये बनवायचे. बनवण्यासाठी 70 अधिक 30 करावं लागेल. मग 70 काय? तुमची विक्री आहे. 70 तुमची विक्री आणि विक्री अधिक तुम्हाला तोटा करावा लागेल. विक्री अधिक तोटा केला की तुम्हाला खरेदी मिळून जाईल. क्लिअर का? त्यामुळे खरेदी किंमत तुम्ही दोन प्रकारे काढू शकता, एक नफा झाल्यावरती आणि एक तोटा झाल्यावरती. खरेदी किंमत नफा झाल्यावरती विक्री वजा. का विक्री वजा नफा करायचं? कारण खरेदीपेक्षा विक्री जास्त असेल आणि खरेदी कमी असेल. आणि ज्या वेळेस लक्षात ठेवा तुम्हाला तोटा होतो त्यावेळेस तुमच्या विक्रीपेक्षा खरेदी ही जास्त असते. त्यामुळे तुम्हाला तोटा ऍड करावा लागतो. कारण 100 ची वस्तू 70 ला विकताय, 30 रुपये लॉस मध्ये जात आहे, पुन्हा मला 100 रुपये बनवायचे, 70 अधिक 30 करावं लागेल कारण माझी खरेदी 100 रुपये आहे. हे क्लिअर का? हे क्लिअर का रे बाबा? आता विक्री किंमत काढायची. आता विक्री किंमत काढायची आहे. विक्री किंमत काढायची कशी काढणार? मी 100 रुपयाला वस्तू खरेदी केली, 50 रुपये नफा घेतला आणि विकली. बघा, मी 100 रुपयाला वस्तू खरेदी केली, 50 रुपये नफा घेतला आणि विकला. म्हणजे मी कितीला विकली? 150 रुपयाला विकली, बरोबर का? म्हणजेच मला काय करावं लागेल माहिती आहे का? ही माझी खरेदी आहे. खरेदीमध्ये नफा ऍड करावा लागेल. खरेदीमध्ये नफा ऍड करावा लागेल आणि खरेदीमध्ये नफा ऍड केला तर माझी 150 रुपये विक्री निघेल. कळतं ना मी काय सांगतोय ते? चला, म्हणजे विक्री किंमत नफा झाल्यावरती विक्री किंमत कशी काढू शकता? खरेदी अधिक नफा. खरेदी अधिक नफा. चला, अजून एक प्रकारे तुम्ही विक्री किंमत काढू शकता. अजून एक प्रकारे तुम्ही विक्री किंमत काढू शकता. कशी काढू शकता? जर तुम्ही 100 रुपयाची वस्तू 30 रुपये तोटा घेऊन विकली, 100 रुपयाची वस्तू खरेदी केली 100 ला, 30 रुपये तोटा घेतला आणि विकली, तर मला विक्री किंमत काढायची. याचा अर्थ खरेदी वजा तोटा. खरेदी वजा तोटा केला. खरेदी वजा तोटा केला. का रे बाबा? अरे 100 रुपयाची वस्तू मी 30 रुपये तोटा घेऊन विकतोय, म्हणजे विकतोय कितीला? 70 ला. विकतोय कितीला? 70 ला.
म्हणजे 100 वजा मला 30 करावे लागेल, म्हणजेच खरेदी वजा तोटा केला की विक्री निघेल, खरेदी अधिक नफा केला की मला विक्री निघून जाईल. हे बेसिक क्लिअर का रे बाबा? हे बेसिक क्लिअर का? प्लस तुम्हाला सूट दिली जाते, प्लस तुम्हाला सूट दिली जाते, बरोबर का? प्लस तुम्हाला सूट दिली जाते. आता जी सूट दिली जाते ती सूट लक्षात ठेवायचं, छापील किमतीवरती दिली जाते. कुठल्याही तुमच्या विक्री किंवा खरेदी किमतीवरती सूट दिली जात नाही. कधीही व्यवहारामध्ये लक्षात ठेवायचं, जी काही सूट दिली जाते ती सूट लक्षात ठेवायची ती छापील किमतीवरती. कशावरती? छापील किमतीवरती. खरेदी जर मी 100 रुपयाला केली, मी जर सूट देऊन येतोय तर तुम्ही लॉस मध्ये जाईल ना, मला दुकान बंद करावं लागेल लगेच त्या ठिकाणी. याचा अर्थ मी काय जे एक्स्ट्रा सूट देणार आहे किंवा जे लक्षात ठेवा बाहेर डिस्काउंटचे बोर्ड लागलेला असता, तो डिस्काउंट जो तुम्हाला दिला जातो तो विक्रीवरती देत नाही, खरेदीवरती देत नाही, ते देतात त्यांच्या छापील किमतीवरती. आपण नटतो लक्षात ठेवा. यार 100 रुपयाची वस्तू लक्षात ठेवा, 100 रुपयाचा टी शर्ट जर 300 रुपयाला भेटत असेल तर लक्षात ठेवा त्याला काय तोट्यात गेला का? तो नाही ना, त्याला त्या 300 रुपयेपेक्षा पण कमी किमतीला ती वस्तू मिळाली असणार, तेव्हा तो सूट देऊन विकतोय. लक्षात ठेवा. याचा अर्थ सूट लक्षात ठेवायचं छापील किमतीवरती. सूट ही छापील किमतीवरती. इथपर्यंत बेसिक क्लिअर का? इथपर्यंत बेसिक क्लिअर का मला सांगा, पुढे जायला बरं मला. चला क्लिअर का रे बाबा? इथपर्यंत बेसिक क्लिअर का? बघून घ्या एकदा बेसिक. ठीक आहे, आपला आजचा भाग थांबूया इथंच. ठीक आहे, आजचा भाग इथंच थांबूया. नेक्स्ट लेक्चर पासून आपण काय करूया, गणित पाहूया त्या ठिकाणी. ठीक आहे, धन्यवाद.